देवा, तुझ्या साक्षीने मी शपथ घेते की आजपासून या घराची आणि माझ्या माणसांची सेवा करणं हेच माझं कर्तव्य असेल. मला दिलेली प्रत्येक जबाबदारी मी अगदी मनापासून पूर्ण करेन. दादा यांना पाहिलं का? हा यांना नाही. ए बाळा, यांना पाहिलं? ते नीट बघ ना, इथून आज दुपारी गेले असतील इकडून. भावना, तुझ्यामुळे परत एकदा हरकत करावी लागली मला. हा शपथ घेते मी. तुला बाहेरचेच काय पण घरातलेही विचारणार नाहीत अशी अवस्था करून टाकेन तुझी. एक ना एक दिवस तुझा सगळा माज उतरवेन. आई, आई काय करूया हो? बाबा कुठेच दिसत नाहीये. बघ ना ग, कुठे गेले असतील काहीच कळायला मार्ग नाही. दिवसभर शोधतोय आपण त्यांना. काय करू देवा, त्यांना सुखरूप घरी परत आण. आई, आपण थोडं पुढे जाऊन परत बघूया का त्यांना? हा, तिथे काही दुकानं दिसतात कदाचित. चल चला. हे बघा, मी तुम्हाला फक्त ती फाईल द्यायला आलो जेणेकरून हा प्रोजेक्ट तुमच्याकडे हँड ओव्हर होईल. एकदा का ती प्रोसेस संपली मी इथे नाही येणार. विश्व, असं का बोलतोयस तू? हे बघ, का असं वागतोयस? एकदा तरी विचार कर रे. केला असता मॅम, पण कसं आहे, मी पुन्हा विचार फक्त त्याच माणसांसाठी करतो जे माझे आपले आहेत. त्यांच्यासाठी नाही जे मला आपलं मानत नाही किंवा फक्त गरजेनुसार आपलं मानतात. जानू, हेच तर हवं होतं मला. त्या विश्वाला आपल्या आयुष्यात कसलीही जागा नाही. हो, 2 कटिंग दे. हे बघा दादा, आपल्या गाडीत कोण झोपलंय? अरे देवा, हा माणूस कोण? इथे कसा? दादा, ओ दादा. मी बाहेर यायचंय मला. हे कुठे आलोय आपण? कुठली जागा आहे ही? आणि तुम्ही कोण आहात तुम्ही? अहो, हा टेम्पो माझा आहे आणि तुम्ही इथे कस काय आणि कुठे जायचं तुम्हाला? मला नाही माहिती. मला काही कळत नाहीये, काही आठवत नाहीये मला. तुम्ही चुकलात का? तुम्ही हरवलात का? आणि तुमचा फोन कुठे आहे? फोन? हा, फोन आहे. हा, फोन आहे. बंद पडलाय हो. ते बॅटरी बहुतेक. बरं दादा, घर कुठे आहे तुमचं? घरी मला जायचंय. हो दादा, हो, घर कुठे आहे तुमचं? कुठं जायचं तुम्हाला ते तरी सांगा. कुठे घर? मला नाही माहित. बरं दादा, पाणी देऊ तुम्हाला? पाणी नको, घरी जायचंय. घरी. हो, काहीतरी सांगा, नाहीतर मी तुम्हाला घरी कसं सोडणार? घरीच जायचं. गावाचं नाव काय? गावाचं नाव माहित नाही. ओ दादा,
काहीतरी आठवून बघा. म्हणजे काय आहे तुमच्या गावामध्ये असं? काय आहे गावात? गावात माझ्या संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिर म्हणजे सासवड. पासवर्ड. हे छोटू इकडे. तेव्हा दिवसभर यांना शोधतोय, कुठे गेले ते का सापडत नाही. काही कर आणि त्यांना सुखरूप घरी परत आण. वीणा, काय ग, सोमू भाऊजींना फोन लागला? नाही लागला, पण मिस कॉल पाहून करतील नाही ते परत कॉल. नाही नाही, तू करत राहा, करत राहा. कोणी सांगतो अडचणीत असतील तर त्यांनी फोन केला असेल. काय रे, सापडले? नाही. अरे देवा, एवढी रात्र झाली, कुठे शोधायचं आता आहे ना. तू घरी का आला? तू जा परत, त्याला शोध आधी. शोध तू, शोध. तुम्हाला काही सांगू नका, शोधा त्याला. आई शांत व्हा, नका काळजी करू, देव आहे आपल्या पाठीशी. देवा, काय विघ्न आणलंयस? बाबा, अहो, अरे देवा, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही या आधी, इकडे या, इकडे या. तुम्ही कुठे होता? हा, आम्ही किती शोधलं तुम्हाला, किती फोन केले तुम्हाला. तुमचा फोनही लागत नाही, माहितीये तुम्हाला. आणि काय, पाणी पाणी घ्या बाबा, पाणी घ्या, पाणी. काय झालंय? हा, कुठे होता तुम्ही? किती शोधायचं तुम्हाला? आई बाबा आत्ताच आलेत ना, तुम्ही शांत होता का? असं काय विचारतेस तू? विसरलीस का लक्ष्मी? आपल्या सामानाची डिलिव्हरी करायला गेलो होतो नाही का? हा, ती डिलिव्हरी करून आलो घरी परत. आणि आपलं काय ठरलंय? कुल्फी पार्टी करायची आहे ना आपल्याला. चला चला चला, कुल्फी पार्टी करूया. तर दुपारी करायची होती. आता तर म्हणजे अहो, तुम्ही बरे आहात ना? तब्येत ठीक आहे ना तुमची? हो. आई, हा, आपण जेवायला घ्यायचं का? बाबा दिवसभर बाहेर होते ना, दमले असतील खूप. बाबा, मी पाणी काढते तुमच्यासाठी, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. बर बर, चालेल. व्यंकी, अरे बर, चल. चल, ये चल. काय झालंय यांना? असे का वागतायत? देवा,